राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या नेत्या आभा पांडे आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं निलंबन अजितदादांनी आणि तटकरे साहेबांनी मागे घेतलेलं आहे, काय भावना आहे? निश्चितच पक्षश्रेष्ठींचं मी खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे मार्गदर्शक, आमचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि तटकरे साहेब, या तिघांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला पुन्हा पक्षात संधी दिली आहे. आता निलंबन मागे घेतलं, आता आभा पांडे यांचं काय मिशन असणार आहे? महानगरपालिका निवडणुका लढणार आहात? बघा, स्वायत्त संस्थांच्या निवडणुका पुढे आहेत, तर निश्चितच जो टार्गेट असणार आहे तो हा टार्गेट असणार आहे की नागपूर महानगरपालिकेत कशाप्रमाणे आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त लोक निवडून येऊ शकतात त्याच्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि जर पक्षाने मला संधी दिली, मला तिकीट दिली, तर निश्चितच मी पुन्हा नागपूर महानगरपालिकेच्या मैदानात तुम्हाला दिसणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या पूर्व नागपुरातून, आणि त्यामुळे हे निलंबन करण्यात आलं होतं. हो, ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की निलंबन का बरं झालं होतं. परंतु आता तो मागचा काळ होता, हा काळ आहे की आता मला पुन्हा संधी पक्षात देण्यात येत आहे, तर त्याचं कसं सोनं करता येईल पक्षाकरता, त्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे. पदाची वगैरे अपेक्षा काही? दादांशी काल तुम्ही भेटून आलेले आहे, कुठलं पद देणार वगैरे? नाही, बघा, पदपेक्षा मी कार्याला जास्त नेहमी महत्त्व देत असते, तुम्हालाही ठाऊक आहे. आणि 2002 पासनं जी आजपर्यंत कामं करत आली त्याच्यामुळे सर्व नेते मंडळींनी मला पुन्हा संधी दिली आहे. तर म्हणजे पद वगैरे काही माझ्याकरता तेवढं महत्त्व ठेवत नाही. जबाबदारी मोठी आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक आहे, तुमचा पक्ष महायुतीत लढणार आहे का एकटा लढणार आहे, काय सांगणार? बघा, पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही राहणार आहोत, आणि जसं जसं पक्षश्रेष्ठी आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. पण त्याच्यात एक निश्चितच आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू की आजपर्यंत प्रामाणिकपणे पार्टीचे जे कार्यकर्ते, ज्यांनी अतोनात मेहनत घेतली आहे, ग्रासरूट लेवलचा कार्यकर्ता आहे, ज्यांनी पार्टीला मजबूत करण्याचं काम केलेलं आहे, अशा कार्यकर्त्याला पहिले तिकीट दिली पाहिजे, असा आमचा त्यांच्याकडे प्रयत्न राहणार आहे. शेवटचा प्रश्न माझा, जर महायुती झाली, हायपोथेटिकल आहे परंतु जर महायुती झाली नाही तरी पक्षानं लढावं अशी मागणी तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे करणार? हो, निश्चितच ना. पार्टीची भूमिका जेव्हा स्वायत्त संस्थांमध्ये जे निवडून येतात नगरसेवक सदस्य, ते आपल्या पार्टीची भूमिका नेहमी ठेवत असतात, आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत राहते की मला कुठे ना कुठेतरी एक स्थान मिळालं पाहिजे. ते त्याचं सुद्धा गैरवाजिब नाही आहे, ते वाजिब आहे. कारण जेव्हा कार्यकर्ता काम करत असतो तेव्हा त्याला सुद्धा असं वाटते की कुठे ना कुठे आपल्याला सुद्धा एक पोझिशन पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं हे अति महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.